मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। ठाणे महापालिकेसंदर्भात अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्यासोबत बैठक सुरू असल्याचं कळतंय। ठाण्यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। कृष्णकुंज या कार्यालयामध्ये मनसेच्या मुंबईतील नेत्यांची बैठक सुरू असल्याचं कळतंय। त्यामुळे मनसेमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे, बैठकांचा धडाका सुरू आहे। एका बाजूला राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर सध्या बैठक होतीये, ती ठाणे महापालिका निवडणुकीसंदर्भात आणि अगदी त्याच्या शेजारी असलेल्या कृष्णकुंज या कार्यालयामध्ये मनसेच्या मुंबईतील नेत्यांची बैठक सुरू आहे। तर या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, आता मनसेनं प्रचारासाठी कशी रणनीती आखलेली आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकी संदर्भात आजच्या बैठकांमध्ये नेमकं काय होणं अपेक्षित आहे? आपण जर पाहिलं तर या आधी प्रचाराचं नियोजन जे ते युवा नेतृत्वांवर देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता 11 दिवसात जेवढ्या शक्य होतील तेवढ्या महापालिकांमध्ये प्रचार सभा, रोड शो, रॅली जे ते करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यात विशेष लक्ष म्हणजे ज्या महापालिका काबीज करण्याचं यंत्रणा उभं करण्यात येतं त्याकडे विशेष लक्ष असणार आहे। त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदर हा MMRचा परिसर आहे। पण आता MMR मधून बाहेर पडल्यानंतर नाशिक, पुणे या भागात सुद्धा जे ते राज उद्धव यांच्या एकत्र सभा होताना पाहायला मिळतील। त्यामुळे जे पक्ष आधी वेगवेगळ्या सभा घेत होत्या त्या आता एकत्र सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतील। विशेष जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये नेहमी मनसेचं एक वेगळं लक्ष असलेलं पाहायला मिळतं। त्या ठिकाणी आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन सभा घेताना पाहायला मिळतील। मुंबई जे मागच्या 25 वर्षांपासून शिवसेनेकडे राहिलेले आणि त्या मुंबईत आता हे दोन्ही बंधू एकत्र येऊन सभा घेणार आणि यासोबतच मुंबईसोबत नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसाठी एक सभा असणार आणि त्यासोबतच मीरा भाईंदरसाठी सुद्धा एक सभा जी ती देण्यात येणार आहे। त्यामुळे 11 दिवस प्रचाराचे आणि त्यावेळी हे ठाकरे बंधू जे ते प्रत्येक महानगरपालिकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणखी एक आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी म्हणजे राज ठाकरे यांच्या घरी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकींचा धडाका जो आहे तो सुरूच आहे। MMRचा म्हणजे मुंबई महानगर प्रदेशाचा जो संपूर्ण एकंदरीत महानगरपालिका आहे त्याच अनुषंगाने या बैठका सुरू आहेत। सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने बैठक पार पडली। यावेळेस शहराध्यक्ष संदीप देशपांडे, उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार सोबतच केंद्रीय समितीतले आणि मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या मुख्य स्थानी असलेले बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली। आता ठाणे, कल्याण डोंबिवली आणि वसई विरार, मीरा रोड, भाईंदरच्या बैठका सुद्धा सुरू आहेत। नुकतीच कल्याण डोंबिवलीची बैठक जी ती पार पडलेली त्यावेळेस माजी आमदार राजू पाटील यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी होती। आता सध्या राज ठाकरे यांच्या सोबत जे ते अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्या सोबत चर्चा जी ती सुरू आहे। एकंदरीत त्यामुळे ठाणे असेल, नवी मुंबई असेल, त्यासोबतच वसई विरार जो आहे त्या ठिकाणी नेमकं गणित कसं आखायचं, उमेदवार कसे द्यायचे, या निवडणुकांसंदर्भात आता जोरदार रणनीतीला सुरुवात झालेली आहे। नेमकं काय ठरतंय पाहणं महत्त्वाचं असेल। अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर 2 दिवसांनी भास्कर जाधवांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे। भास्कर जाधवांनी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे। मराठी माणूस